बघा आज आपण काय शिकणार आहोत? भाषा. तर भाषा भाषा म्हणजे काय मग? हा, भाषा म्हणजे काय आपण शिकवतो ना अगोदर. भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय बघा, विचार, अनुभव, विचार, अनुभव, भावना, नंतर कल्पना व्यक्त करण्याचे साधन होय. बघा आपल्याला जर विचार व्यक्त करायचे असेल तर आपल्याला कशाची आवश्यकता असते? भाषेची. आपल्याला अनुभव व्यक्त करायचा असेल तर कशाची आवश्यकता असते? भाषेची. आपल्याला कल्पना व्यक्त करायची असेल तर कशाची आवश्यकता असते? भाषेची. आपल्याला कुठलीही गोष्ट व्यक्त करायची असेल तर आपल्याला कशाची आवश्यकता असते? भाषेची. उदाहरणार्थ समजा आपण व्यवहार जरी करायचा आपल्याला तरी कशाची आवश्यकता असते आपल्याला? भाषेची. बघा तुम्ही मार्केटमध्ये गेलात बरोबर की नाही, तुम्हाला भाजी घ्यायची म्हणजे आपल्याला मार्केटमधून काय करायची? भाजी घ्यायची. पण ती भाजी घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? व्यवहार करावा लागेल की नाही. पण ते व्यवहारासाठी सुद्धा आपल्याला काय आवश्यक आहे? भाषा. म्हणजे व्यवहार करण्यासाठी सुद्धा कशाची आवश्यकता असते? भाषेची. अजून बघा भाषा म्हणजे काय? बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय? भाषा. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय? भाषा. बघा आता मी काय करतो तुमच्याशी बोलतोय, तुम्ही काय करताय? ऐकताय. म्हणजे आपल्याला जोडण्याचं काम कोण करताय? भाषा. मग त्याला काय म्हटलं तर बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा. बघा यानंतर आता आपण काय पाहणार आहोत? वर्णमाला आणि वर्णमालेचे प्रकार. वर्णमाला आणि वर्णमालेचे प्रकार. मला सांगा एकूण स्वर किती आहे? 14. कोणकोणते? बघा रस्व स्वर येतात बरोबर की नाही? रस्व स्वर. रस्व स्वर कुठले आहेत? अ, नंतर ई आणि उ, त्याच्यानंतर रु आणि रू यांना काय म्हणतो आपण? रस्व स्वर म्हणतो. रस्व स्वर काय म्हणतो? कारण त्यांना उच्चारासाठी कालावधी कसा लागतो? कमी लागतो, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? रस्व स्वर. त्यानंतर दीर्घ स्वर. त्यांना आपण दीर्घ स्वर का म्हणतो? कारण त्यांना दीर्घ स्वर कुठले आहेत? आ, नंतर ई आणि उ यांना काय म्हणतो आपण? दीर्घ स्वर म्हणतो. यांना आपण दीर्घ स्वर का म्हणतो? कारण त्यांना उच्चारासाठी कालावधी कसा लागतो? जास्त लागतो, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? दीर्घ स्वर म्हणतो. बघा त्यानंतर परत संयुक्त स्वर. संयुक्त स्वरांना सुद्धा काय म्हटलं आता? दीर्घ स्वर म्हटलं आता, कारण संयुक्त स्वरांना पण उच्चार कसा लागतो? जास्त लागतो. पण त्यांना आपण संयुक्त स्वर काय म्हणतो? कारण ते काय केलेले असतात? दोन स्वर मिळून एकत्र आलेले असतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? संयुक्त स्वर. मग संयुक्त स्वर कुठले? ए, आई, ओ आणि औ यांना काय म्हटले आता? संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर काय म्हटलं? कारण ते दोन स्वर मिळून काय झाले असतात? तयार झाले असतात. उदाहरणार्थ बघितलं आपण ए काय झाले? ए प्लस ई प्लस बरोबर ए या दोन स्वरापासून काय झालेला आहे? तो तयार झालेला आहे, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? संयुक्त स्वर असे म्हणतो. आणि परत आता कुठले स्वर आहेत? आदक्त स्वर. आदक्त स्वर कुठले मग? आ आणि अ यांना आपण काय म्हटलं? परत आधुनिक स्वर सुद्धा म्हणतो. कुठले स्वर म्हणतो? आधुनिक स्वर. त्यानंतर स्वरादी. स्वरादी किती आहेत? 2. कोणकोणते? अनुस्वार आणि विसर्ग. हे काय आहेत? स्वरादी आहे.
बघा एकूण व्यंजन विचारले किती सांगायचे? एकूण व्यंजन विचारले तर 36 आणि मूळ व्यंजन किती? 34. आता व्यंजनाचे सुद्धा काय करतात? प्रकार पडतात. कोणते प्रकार पडतात? बघा आता स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन. आता एकूण स्पर्श व्यंजन किती आहेत? 25. आता स्पर्श व्यंजनात पण काय पडतात? प्रकार पडतात. कोणकोणते प्रकार पडतात? एक कठोर व्यंजन, नंतर मृदू व्यंजन आणि अनुनासिक. हे काय आहे? स्पर्श व्यंजनाचे प्रकार आहे. मग कठोर व्यंजन कशाला म्हणतो आपण? त्याचा उच्चार करण्यासाठी काय असतो? कठोर जातो आपल्याला उच्चार करण्यासाठी म्हणून त्यांना काय म्हटलं आपण? कठोर व्यंजन. आणि जे व्यंजन आपल्याला उच्चारासाठी सोपे जातात त्यांना काय म्हणतो आपण? मृदू व्यंजने. आणि जे व्यंजन आपण समजा उच्चारताना अनुनासिकेचा आपण काय करतो? सहारा घेतो, त्यांना काय म्हटलं तर अनुनासिक व्यंजन. मग कठोर व्यंजन कोणकोणते? क, ख, नंतर च, छ, ट, ठ, त, थ, प आणि फ. हे काय आहेत? कठोर व्यंजने आहेत. मग मृदू व्यंजने कोणते आहेत? ग, घ, नंतर ज, झ, नंतर ड, ढ, नंतर द, ध आणि ब, भ. त्यांना काय म्हणतो आपण? मृदू व्यंजन म्हणतो. आणि अनुनासिक कुठले भाग? ग, नंतर परत ग, न, न आणि म. यांना काय म्हणतो आपण? अनुनासिके. परत बघा त्याच्यामध्ये अर्ध स्वर येतात. आपला अर्ध व्यंजन. अर्ध व्यंजन. आता अर्ध व्यंजन कुठले कुठले आहेत मग? य, र, ल, व. यांना काय म्हटलं जातं? अर्ध व्यंजन. आणि उष्म व्यंजन कुठले आहेत? श, श आणि स. यांना काय म्हटलं जातं? उष्म व्यंजने. त्याच्यानंतर बघा महाप्राण कुठला आहे? महाप्राण कुठला आहे? हो, याला काय म्हटलं जातं? महाप्राण. पण एकूण जर महाप्राण विचारलं तर किती सांगायचे? 14. आणि महाप्राण विचारला तर ह. आणि स्वतंत्र कुठला आहे? स्वतंत्र आहे ळ. हे काय आहेत? सर्व वर्णमाला आहे आणि त्याचे प्रकार आहे. मग वर्णमाला आणि वर्णमालाचे प्रकार समजले. एकूण स्पर्श व्यंजने किती? 25. अर्धस्वर आणि उष्म स्वर. त्याच्यानंतर महाप्राण आणि स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे काय? हे सगळे काय आहेत? वर्णमाला आहे. लिहून घ्यायचं आहे. समजलं?